हे असतात आपले स्तर असतात हवेचे, म्हणजे त्याच्यामध्ये तपांबर, सीतांबर, मध्यांबर असे सगळे असतात. मग त्याच्यामध्ये की म्हणजे 100 किलोमीटरच्या हाईटपर्यंत ते काय होतं माहिती आहे, वेगवेगळे सिग्नल्स असतात. मग ते सिग्नल इथं ट्रान्समीटरमध्ये वगैरे ट्रान्समिट करून त्यानंतर रिसिव्हरमध्ये ते रेकॉर्ड होतात. आणि ते रेकॉर्ड झाल्यानंतर त्या आतमध्ये ती रडारची सिस्टीम आहे ना, तिथं आपलं एक म्हणजे PC बसवला आहे. तर त्या PCमध्ये आपल्याला म्हणजे वारे जे राहतात माहिती आहे ना, पश्चिमी वारे, दक्षिणी वारे असं म्हणजे झोनल विंड किंवा मेरिडिओनल विंड असं म्हणतो. मग त्याची व्हेलॉसिटी किती, मग ते किती किती स्पीडनं व्हायला लागलं आहे, कोणत्या दिशेनं चाललं आहे. आणि मग त्याचा म्हणजे रडारवरती, म्हणजे रडार म्हणजे कसं ते सगळं डिटेक्ट करतं, रेडिओ सिग्नल ते डिटेक्ट करतं. रेडिओ सिग्नल डिटेक्टिंग अँड रेंजिंग असं आहे. मग ते सगळं डिटेक्ट करतं आणि त्याचं कसं जरा सॅटेलाईट म्हणजे आपण म्हणजे पूर्व ते पश्चिम ह्या दिशेनं वाहणारे, मेरिडिओनल म्हणजे दक्षिण ते उत्तर ह्या दिशेनं वाहणारे. मग असे वेगवेगळे म्हणजे असे जे वारे आहेत त्या वाऱ्यांचा आपण अभ्यास करू शकतो. मग ते 100 किलोमीटरच्या हाईटपर्यंत, पृथ्वीच्या आपल्या सरफेसपासून 100 किलोमीटरच्या हाईटपर्यंतचे सगळे ते सिग्नल काय करतात, रिसीव्ह करतात. आणि अजून एक सिस्टीम आहे म्हणजे तुमचा ह्या डाटाचा आपल्या हवामान खात्याला काय उपयोग होतो की कसं काय? होतो, कारण ह्याच्यामध्ये भरपूर पेपर पब्लिश झाले, शोधनिबंध आहेत. तर ह्याच्यामध्ये आपण आता समजा जसं की मध्ये असं झालेलं की खूप पोल्युशन झालं किंवा खूप असं चक्रीवादळ वगैरे आलं किंवा एखाद्या ह्याचा आता कोल्हापूर स्टेशनचा आपण स्टडी करायला लागलो. तर ह्या कोल्हापूर स्टेशनमध्ये वातावरणात काय बदल होतो आणि त्यामध्ये आपण ह्याच्याशी तो कम्पेअर करू शकतो. म्हणजे अजून एक इन्स्ट्रुमेंट आहे वरती ऑल स्काय मेजर म्हणून, तेच पण त्याचं कसं आहे ते रात्रीच्या वेळी आपण ते वापरतो. रात्रीचा डेटा तिथं भेटतो आणि दिवसाचा डेटा आपल्याला म्हणजे इथं 24 तासाचा डेटा भेटतो आणि फक्त नाईट टाईमचा डेटा वरती जे ऑल स्काय मेजर आहे त्याच्यामध्ये भेटतो असं आहे. मग आपण ते कम्पॅरेटिव्ह स्टडी करू शकतो. म्हणजे समजा आता तुम्ही एखादा पब्लिश केला आहे म्हणजे एखादा शोधनिबंध लिहिला आहे, तर त्या शोधनिबंधाशी मी जे काही काम केलं आहे ते कसं कनेक्टेड आहे किंवा तुमच्यामधून जे काही आउटपुट भेटले ते माझ्या शोधनिबंधामध्ये भेटतात का, किंवा मग किती % ॲक्युरसी आहे काय. समजा आता मी कोल्हापूरचा डेटा आहे, सेम पन्हाळा किंवा बाहेरच्या साईडला गेला तर पन्हाळा कसं तिथं नॉईज पोल्युशन, लाईट पोल्युशन कमी आहे ॲज कम्पेअर टू कोल्हापूर. मग तिथला डेटा वगैरे आपण घेतला तर आपला डेटा आणि त्यांचा डेटा मग किती फरक पडतो, मग त्याचा काय उपयोग, असं सगळं ते कम्पॅरिझन स्टडी आपण करू शकतो याच्यामध्ये. आणि वेगवेगळ्या असं म्हणजे हवेच्या टप्प्यामध्ये किती म्हणजे ह्याच्यामध्ये किती किलोमीटरपर्यंत ते सिग्नल जातात ना, त्याच्यामधून असतात. आता हे जे आहे ते मीडियम फ्रिक्वेन्सी रडार आहे, म्हणजे याची फ्रिक्वेन्सी 1.98 मेगाहर्ट्ज एवढी असते आणि अप्रॉक्सिमेटली 1 to 2 मेगाहर्ट्जच्या रेंजमध्ये असते. आणि जर आपण वेगवेगळे असे रडार सिस्टीम बघितले तर त्यांची फ्रिक्वेन्सी वेगवेगळी असते, म्हणजे प्रत्येक वेव्हलेंथच्यानुसार त्यांचं काम वेगळं असतं असं आहे. आता आपल्याला पोल्युशनच्या संदर्भातलं समजा आता वाढलं किंवा कमी झालं, या डेटासाठी किंवा ह्याच्यावरती त्याचं प्रमाण किती आहे ह्याच्यासाठी काय आपल्या रडारचा काय उपयोग होतो? पोल्युशन ॲक्च्युली सर पोल्युशनसाठी आपण कधी घेतलेलं नाही आहे, पण ह्याच्यामध्ये असं आहे की आपल्याला कळतात की कसे सिग्नल्स यायला लागलेत आणि कोणत्या दिशेने यायला लागलेत आणि त्याचा अफेक्ट म्हणजे त्याचा परिणाम काय होणार, त्याचा परिणाम वगैरे काय होतो ते ह्याच्यावर आपण स्टडी करू शकतो. समजा आपण 10 वर्षाचा डेटा घेतला आणि तो ॲनालाइज केला तर आपण सांगू शकतो की पुढच्या 5 वर्षात किंवा पुढच्या 2 वर्षात काय परिणाम होईल किंवा कसा परिणाम होईल हे सगळं आपण सांगू शकतो. पण हे कसं आहे खूप म्हणजे त्याच्यासाठी अभ्यास करावा लागणार की यूज डेटा आहे ना तो 10 वर्षाचा म्हणजे वगैरे. आणि आपण सिंपल 1 महिन्याचा 2 महिन्याचा किंवा 1 वर्षाचा जरी आपण अभ्यास केला तर त्याच्यामध्ये कसं होणार की त्या वेगवेगळ्या आता 4 म्हणजे 1 वर्ष घेतलं तर आपल्यामध्ये हिवाळा पावसाळा असे ऋतू येतात. हां, उन्हाळा पावसाळा हिवाळा असे ऋतू येतात. तर ह्या ऋतूमध्ये कोणता परिणाम होतो म्हणजे प्रत्येक ऋतूचा वेगवेगळा परिणाम असणार. रेनी सीझनमध्ये वेगळा असणार, उन्हाळ्यामध्ये वेगळा असणार, हिवाळ्यामध्ये आर्द्रता वगैरे जास्त असते त्यामुळे त्याचा वेगळा असणार. तर त्यावेळी सिग्नल किती रेंजपासून यायला लागले किंवा त्याची व्हेलॉसिटी किती स्पीडनं बदलायला लागली किंवा ते कमी व्हायला लागले किंवा
त्याची व्हेलॉसिटी वाढायला लागली. हे सगळं सीझनमध्ये पण म्हणजे सीझन वाईज ते बदलतं असं आहे. आणि आता जर आपण सायंटिफिक लँग्वेजमध्ये बोलू ना तर आपण ह्याच्यामध्ये हे पण घेतो इक्विनॉक्सेस आणि सोलस्टायसिस. मग ते कसे ते हे असतात मराठीमध्ये आपण हे म्हणतो की स्प्रिंग वगैरे काय म्हणतात ते शरद वगैरे ते उपऋतू. हां उपऋतू उपऋतू ते त्याचा पण म्हणजे आपण अभ्यास करू शकतो. इव्हन आपण महिन्याचा जरी बघितला की ह्या महिन्यामध्ये त्या महिन्यामध्ये किती चेंज व्हायला लागले त्याचा पण अभ्यास करू शकतो. असं ते वेगवेगळे आपण इव्हन दिवसाचा पण अभ्यास करायचा आहे की ह्या महिन्यातले एवढे दिवस आणि मला दिवसाचा अभ्यास करायचा आहे की आज ह्या दिवसामध्ये असं झालं दुसऱ्या दिवसामध्ये असं त्याचा पण करू शकतो. असं सगळं डेली तो डेटा रेकॉर्ड होत असतो दिवसाचा. हा डेटा तुम्ही कोणाला पाठवताय? ॲक्च्युली हे सेंटरचंच आहे सर. तसं नाही, गव्हर्नमेंटला तुम्हाला हे अशा प्रकारे सबमिशन करावं लागतं किंवा हा डेटा ऑटोमॅटिक त्यांच्याकडे स्टोअर्ड होतो हा किंवा तुम्ही डेटा असं तर काय? ऑटोमॅटिक इथं स्टोअर होतो आणि इथून मग ते जे आपलं IITचं सेंटर आहे ना तिथं आपण प्रोव्हाइड करतो. मुंबईमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम ही हां. मोठी इन्स्टिट्यूट आहे. ही रिसर्च इन्स्टिट्यूट आहे म्हणजे केंद्र सरकारच्या अंडर. तिथं त्यांचे भारताच्या बऱ्याच ठिकाणी काय असे सेंटर्स आहेत जेणेकरून आपल्या पूर्ण इंडियन बरोबर, संपूर्ण ह्याचा डेटा त्यांना मिळावा म्हणून एक सेंटर इकडे उभा केलेलं आहे. हा डेटा त्यांनी तिकडं किंवा आता गडंकीला एक आहे तर तिथले रिसर्चर्स त्यांना जर डेटा हवा असेल तर हा शेअर होतो. तुम्ही जरी तुमच्या रिसर्चसाठी जर अप्लाय केला तर ती प्रोसिजर करून तुम्हालाही मिळेल. आता आम्ही रिसर्च स्टुडंट शिवाजी युनिव्हर्सिटी. अच्छा. आम्हाला जो डेटा दोघं. पुरवते हे IIG आणि आपलं डिपार्टमेंट ऑफ फिजिक्स म्हणजे शिवाजी युनिव्हर्सिटी यांच्यामध्ये हा MOU. ठीक आहे, थँक्यू.